नमस्कार मित्रांनो, आता आपल्या सर्वांचे माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओ घेऊन उदयलाड मनापासून करतो या ठिकाणी खूप खूप स्वागत। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 100% येणार 300 ची तेजी। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 100% येणार 300 ची तेजी। पण 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 100% येणार या ठिकाणी 300 ची तेजी। आणि या 300च्या तेजीमध्ये मग 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार व या 300च्या तेजीमध्ये मग 15 एप्रिल नंतर आपण सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही। जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर व अचूक उत्तरे, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा। त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा व त्याचबरोबर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। चॅनलला एकदा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 100% येणार 300 ची तेजी। पण 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 100% येणार 300 ची तेजी। आणि या 300च्या तेजीमध्ये मग 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार व या 300च्या तेजीमध्ये मग 15 तारखेनंतर आपण सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही। चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तरे। जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सध्याच्या कंडिशनला 3900 रुपये प्रति क्विंटल पासून 4200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। चीन व अमेरिका या दोन देशात जो संघर्ष निर्माण झालाय टॅरिफ वॉरचा, ज्याच्यामुळे चीनने अमेरिकेतून येणाऱ्या ॲग्री कमोडिटीज वरती 15% आयात शुल्क वाढवले आणि याच्यामुळे चीन हा सोयाबीन साठी आता इतर देशाकडे जो आहे मित्रांनो या ठिकाणी आशेच्या नजरेने पाहतोय। आणि अशा परिस्थितीमध्ये चीन भारताकडून 15 तारखेनंतर मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे आयात करणार आहे। जशी जशी 15 एप्रिल नंतर चीनची सोयाबीन आयात वाढत जाणार तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार। त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे सोयाबीनची विक्री व प्रचंड वाढणार आहे सोयाबीनची मागणी चीनकडून। या दोन महत्त्वाच्या कारणांमुळे 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आहे आणि ही तफावत 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 300 रुपयांची तेजी आणण्यासाठी कारणीभूत राहणार आहे। याच्यामुळे जर 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही 4200 रुपये प्रति क्विंटल पासून 4500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको। मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा निर्णय आपल्या मनात या ठिकाणी जो आहे तो येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण 4300 4400 चा भाव मिळाला की सोयाबीन विक्री करून टाका। ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला मिळू शकतो। भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। मला वाटते व्हिडिओ आपणास आवडलाच असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला एकदा सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.